जीव विठ्ठल, आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल विठ्ठल, जनक विठ्ठल, जननी विठ्ठल, सोयरा विठ्ठल सांगाती. नाम विठ्ठल, रूप विठ्ठल, पतित पावन विठ्ठल विठ्ठल. सर्व वाचकांना, श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्यासमोर पहिले चित्र उभं राहतं ते वारीचं. वारीच्या बद्दल सगळ्यांनाच खूप आकर्षण असतं. आज आपल्यासमोर मी अशीच एक माझ्या आठवणीतली वारी घेऊन येत आहे. लेख ऐकल्यावर नक्की सांगा कसा वाटला आणि तुमच्या ही वारीबद्दल काही आठवणी असल्या तर त्या कमेंट करून नक्की सांगा. शीर्षक आहे आठवणीतली वारी. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा कॉलेज सुरू होण्याचे वेध लागले. यावर्षी परीक्षा उशिरा झाल्या. साहजिक रिझल्टही उशिरानेच लागले. एरवी शार्प 14 जूनला सुरू होणारं कॉलेज ह्यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होतं. रडत पडत मी कॉलेजची तयारी सुरू केली. खरं तर कंटाळाच आला होता. सुट्टीसाठी येतानाचा 8-9 तासाचा बस प्रवास अगदी सहज संपायचा. पण परत जाताना मात्र तेच 8-9 तास खूप जड जायचे. तरी पण मनावर दगड ठेवून निघाली स्वारी बसमधून. वातावरण तर अगदी मस्तच होतं. कधी ऊन तर कधी सावली तर कधी पावसाची एखादी सर. मध्येच हवेची थंडगार झुळूक. गवताची पाती हळूहळू जमिनीतून डोकं वर काढू लागली होती. त्यामुळं जमीन मस्त हिरवी पोपटी दिसत होती. इवल्याशा गवतावरच्या पात्यावर छोटेसे दवबंधू मोत्यापेक्षाही सुंदर चमकत होते. रस्त्याच्या कडेला शेतात छोटी छोटी पाण्याची डबकी साचलेली होती. मध्येच एखादा पक्षी त्या पाण्यात आपले पंख पसरवून खेळत होता. आकाशातही ढगांची गर्दी जमलेली. त्यात एखादा पावसाचा काळा ढग उगीचच भाव खाऊन जातोय असं वाटत होतं. गुलमोहर पण दिमाखात उभा. आता त्याची केशरी फुलं हळूहळू झडत होती आणि हिरवी पालवी फुटत होती. खालून हिरवीगार पानं आणि वर केशरी लाल फुलं. खरंच गुलमोहराचं हे रूप पूर्ण केशरी गुलमोहरापेक्षा जास्त आकर्षित करणारं वाटत होतं. मी बसमध्ये बसले होते. बाजूच्या सीटवर एक छोटी मुलगी रडत होती. आई, मला नाही जायचं ग शाळेत. इथेच राहू ना आजीच्या घरी. मला राहायचं होतं अजून, पण तूच नाही राहू दिलं. अगं, आजीला वारीला जायचंय ना. ती वारीहून आली की आपण जाऊ परत आजीकडे. तिची आई तिला समजावून सांगत होती. ए आई, वारीला कुठून जातात ग? आणि कुठं जातात? आजीच का जाते वारीला? आईच्या आणि तिच्या आईच्या वारीच्या गप्पा ऐकण्यात मी कधी माझ्या बालपणात जाऊन पोहोचले मलाही कळलं नाही. खरंच किती गोड असतं ना बालपण. जून महिना लागला की शाळेपेक्षाही आतुरतेनं आम्ही वाट पाहायचो ती पालखीची. श्री संत गजानन महाराज यांची शेगावहून पंढरपूरकडे निघालेली पालखी अंबाजोगाईहून जायची. शेगावहून पालखी निघाली की वर्तमानपत्रामध्ये तिचा मार्ग आणि दिवस छापून यायचे. अंबाजोगाईला ती पालखी मुक्कामी असायची. योगेश देवीच्या देवळामागेच आमची शाळा होती. दुपारी पालखी देवळाजवळ आली की टाळ, मृदुंग, भजनांच्या आवाजांनी सगळा आसमंत दुमदुमून जायचा. कधी शाळा सुटते आणि कधी घरी जाऊन आईला सांगते असं व्हायचं. दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे जायला निघालेली पालखी आमच्या घरासमोरून जायची. सकाळपासूनच आम्ही नारळ, फुलं, आरतीचं ताट घेऊन तयारीत असायचो. आई एरवी आम्हाला कधीच झाडाची फुलं तोडू द्यायची नाही. घरच्या देवघरातही ती एकच फुल व्हायची. फुलं झाडावरच शोभून दिसतात आणि ती जास्त काळ तिथंच टिकतात. देवाला मनोभावानं एक फुल वाहिलं तरी चालतं, असं तिचं मत असायचं. पण गजानन महाराजांची पालखी येणार म्हटलं की ती सगळी फुलं तोडू द्यायची.
शेगावला जाऊन आपल्या झाडाची फुलं आपण अर्पण करू शकत नाही, पण प्रत्यक्षात महाराज आपल्या दारासमोरून जाणार म्हटल्यावर का नाही फुलं व्हायची आपण? आई म्हणायची. आम्ही मग आनंदानं फुलं तोडून ठेवायचो. कॉलनीतल्या चाफ्याची फुलं सुद्धा तोडून घ्यायचो. दूरवरून केशरी पताका दिसायला लागली आणि टाळ मृदुंगांचा आवाज आला की आम्ही पळत जाऊन रस्त्यावर उभं राहायचो. सगळ्यात समोर गजराज, त्यामागं पांढरा शुभ्र सदरा पायजामा घातलेले, हातात उंच केशरी पताका घेतलेले वारकरी, चोपदार, मग गजानन महाराजांची पालखी. त्यांच्या मागं टाळ वाजवणारे आणि नंतर रंगीबिरंगी साड्या, लुगडी नेसलेल्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या स्त्रियांची रांग असायची. सगळे वारकरी एका लयबद्ध चालीत चालायचे. दुरून पाहिलं तर एखाद्या नदीप्रमाणेच भासायचे. कुणाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवायचा नाही. पालखीतलं श्रीमुख एकदम प्रसन्न. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी. अभंगांची ओळ आपसुकच ओठांवर यायची. परडीतली फुलं तर श्रीचरणांवर विसावली की अजूनच प्रसन्न वाटायची. पालखी निघाली की वाटायचं आपणही जावं सोबत. दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पालखीकडं बघत हा सोहळा मनात साठवून ठेवायचा छंद दरवर्षीच, पण त्यातही प्रत्येक वेळी नवीनच समाधान देऊन जायचा, नवीनच आनंद मिळायचा. पुढं शिक्षणासाठी घरापासून दूर आल्यावर आई फोनवरच सांगायची पालखी येऊन गेली की. मग तिथंच डोळे बंद करून लहानपणापासून डोळ्यात साठवलेला सोहळा अनुभवायचा. आपसुकच हात जोडले जायचे. ड्रायव्हरनं अचानक बस थांबवली आणि मी पण माझ्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. तेवढ्यात दुरून टाळांचा आवाज आला. रस्त्यानं केशरी पताका जाताना दिसू लागल्या आणि सोबत जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष. ही तर पालखी गजानन महाराजांची शेगाववरून पंढरपूरला निघालेली. बसमध्ये पाहिलं तर कुणीच नव्हतं. सगळे सहप्रवासी उतरून पालखीच्या दर्शनासाठी गेलेले. मी मात्र तिथूनच खिडकीतून सगळं डोळ्यात साठवून घेत होते, अगदी अधाशासारखं. धन्यवाद.